हा इथं बघा आता, हा सिलिकॉन ऑक्साइड आहे प्लस 3 टाइम्स कार्बन ग्रेफाइड आहे, सिलिकॉन कार्बाइड प्लस 2 टाइम्स कार्बन मोनॉक्साइड. ह्याची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन मला फाइंड करायची. 3 इक्वेशन दिलेत. काय दिलेत? Si प्लस O2 गिव्स SiO2. जरा इकडे लक्ष द्या प्लीज, जरा इकडे लक्ष द्या प्लीज. Si प्लस O2 गिव्स SiO2. ह्याला इक्वेशन काय लिहिते तर 1. काय लिहिते ह्याला इक्वेशन 1. परत 2 टाइम्स कार्बन प्लस O2 गिव्स 2CO. ह्याला इक्वेशन काय लिहिते तर, आणि Si प्लस C गिव्स SiC. ह्याला इक्वेशन काय लिहिते तर 3. चेक करायचं कोण LHS साइडला आहे आणि कोण RHS साइडला आहे रिक्वायर्ड इक्वेशनला. कसा इक्वेशनला? अब मेरे को देखो, मेरे को SiO2 इथं कोणत्या साइडला पाहिजे? लेफ्ट हँड साइडला. पण ह्या इक्वेशनला SiO2 कोणत्या साइडला आहे? राईटला आहे. म्हणजे मला इक्वेशन 1 काय करावी लागणार आहे? रिव्हर्स. इक्वेशन 1 जर मी रिव्हर्स केली, SiC मला ह्याच साइडला पाहिजे, राईट हँड साइडलाच पाहिजे. बघा SiC राईट हँड साइडलाच पाहिजे आहे. कार्बन 2 टाइम्स कार्बन मोनॉक्साइड राईट हँड साइडलाच पाहिजे आहे. मग काय करणार? फक्त इक्वेशन 1 रिव्हर्स करायचं. फक्त इक्वेशन 1 रिव्हर्स करायचं, बाकी काही करायचं. सो आपण काय करायचं? रिव्हर्स इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 जर रिव्हर्स केला तर काय येणार आहे? SiO2 in the solid state gives Si in the solid state plus O2 in the gaseous state. आणि त्याचा डेल्टा H नॉट काय होणार आहे? रिव्हर्स केला म्हणजे मायनस काय होणार आहे? प्लस. आणि ह्याला इक्वेशन काय लिहूया? 4. इक्वेशन 1 रिव्हर्स केली, त्यापासून इक्वेशन 4 मिळाला आणि पुढे ऍड इक्वेशन 2, 3 and 4. ऍड इक्वेशन 2, 3 and 4. बाळांनो, मी तुम्हाला काय म्हटलं, जे तुम्ही इक्वेशनला करणार ते सगळं एन्थाल्पीजला पण करायचं. तुम्ही रिव्हर्स केला तर एन्थाल्पी प्लस असेल तर काय असणार आहे? मायनस. मायनस असेल तर काय होणार आहे? प्लस. तिन्ही इक्वेशन ऍड करणार म्हणजे एन्थाल्पी पण काय करायचं? ऍड. मग काय काय आहे? पहिला 4th इक्वेशन लिहिते, SiO2 इन द सॉलिड स्टेट गिव्स Si इन द सॉलिड स्टेट प्लस O2 इन द गॅशियस स्टेट. ठीक आहे. परत दुसरं इक्वेशन काय आहे? 2 टाइम्स कार्बन इन द ग्रेफाइट स्टेट प्लस O2 इन द गॅशियस स्टेट गिव्स व्हॉट? 2CO इन द गॅशियस स्टेट. हा, ह्याची एन्थाल्पी किती आहे तर प्लस 911 किलो जूल आहे. ह्याची एन्थाल्पी किती आहे तर मायनस 221 किलो जूल आहे. आणि लास्टची Si इन द सॉलिड स्टेट प्लस कार्बन, परत ग्रेफाइटच आहे, कार्बन इन द ग्रेफाइट स्टेट गिव्स सिलिकॉन कार्बाइड इन द सॉलिड स्टेट. सो ह्याची एन्थाल्पी किती आहे तर मायनस 65.3 किलो जूल. हे तिन्ही ऍड करायचे म्हणजे काय होणार आहे? हा SI काय होणार आहे? कॅन्सल. हा O2 काय होणार आहे? कॅन्सल. मग SiO2 2 कार्बन प्लस 1 कार्बन 3 कार्बन इन द सॉलिड स्टेट गिव्स Si इन द सॉलिड स्टेट प्लस 2CO इन द गॅशियस स्टेट. हे सगळं ऍड करा, काय एन्थाल्पी येते ते लिहा. आणि हे झालं तर पुढचं हे दाखवणार नाही. हे झालं की पुढचं घ्यायचं. पुढचं कोणतं सांगा? 624.7 किलो जूल. प्लस मध्ये ना? प्लस मध्ये आली नाही? ठीक आहे. नेक्स्ट बघा. एक्सरसाइज मधला क्वेश्चन बघा. दोन आहेत. एक ह्याचा आहे, H3BO3 चा एक आहे. हा वाला.
हा वाला क्वेश्चन लिहून घ्या. कॅल्क्युलेट डेल्टा एच फॉर द रिएक्शन at 298. यश कुठे आहे? हा का का छट्टा बट्टे बट्टो दोस्त को नहीं पता तो कैसे होगा. फाइन. काय इक्वेशन बघा. H2B4O7 in the solid state plus H2O in the liquid state gives what? 4HBO in the aqueous state. तीन इक्वेशन आहे. तीन इक्वेशन लिहून घेऊया. 2 times H2 2 times H3BO3 aqueous gives B2O3 in the solid state plus 3H2O in the liquid state. ह्याचा डेल्टा एच नॉट किती आहे? ह्याचा डेल्टा एच नॉट आहे 14.4 किलोजूल पर मोल. सेकंड इक्वेशन काय आहे परत? H3BO3 in the aqueous state gives what? HBO2 in the aqueous state plus H2O in the liquid state. ह्याचा डेल्टा एच नॉट किती आहे सांगा? ह्याचा डेल्टा एच नॉट किती आहे सांगा? सेकंड व्हायचं -0.02 किलोजूल पर मोल. परत H2B4O7 in the solid state gives 2 times. हे करेक्शन करा काय? हे करेक्शन करा. B2O3 येते काय? काय आहे? B2O3. 2 times B2O3 in the solid state plus again H2O in the liquid state. आणि ह्याची डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 17.3 किलोजूल पर मोल. मी पर्पजली हे तीन इक्वेशन्स लिहिले कारण थोडस जास्त इथं करायचं. थोड्या गोष्टी जास्त इथं करायच्या. ह्याला इक्वेशन 1 म्हणूया, ह्याला इक्वेशन 2 म्हणूया, ह्याला इक्वेशन 3 म्हणूया. हा 4HBO2 असते. जरा कम्पेअर करूया वरचं आणि खालचं इक्वेशन. H2B4O7 मला राईट हँड साइडला लेफ्ट हँड साइडला पाहिजे. इथं पण लेफ्ट हँड साइडला आहे. ठीक आहे, मान्य. पण मला H3BO3 नकोच आहे. कोण नको आहे? H3BO3. ठीक आहे. HBO बघा, HBO आहे का कुठं? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या इक्वेशन मध्ये. दुसऱ्या इक्वेशन HBO2 मला पाहिजे, पण तो HBO2 लेफ्ट हँडला पाहिजे ना. किती पाहिजेत? सॉरी, लेफ्ट हँडला नाही, राईट हँडला पाहिजे. आणि किती पाहिजेत? 4. त्यामुळे ह्या इक्वेशन 2 जो आहे ना, कोण आहे? इक्वेशन 2 ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 4. ऐकून घ्या, इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय बाय 4 करणार, पण मला H3BO3 नको होतं. नाहीच इक्वेशन मध्ये ना. मग इथं 4H3BO3 ह्याला हलवू शकत नाही कारण मला HBO2 4 टाइम्स कुठं पाहिजे? राईट हँड साइडला. तर मी वरचा इक्वेशन आहे की नाही? कोणता इक्वेशन आहे? हा, मी काय करणार? इक्वेशन 1 जो आहे त्या इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय बाय 2 करणार आणि मग रिव्हर्स ही करणार. कारण जर मी ह्याला मल्टिप्लाय बाय केलं तर 2 2 जा काय येणार आहे? तर 4. 2 2 जा काय? 2 2 जा काय? 4. आणि रिव्हर्स केलं की राईट हँडला जाणार आणि मग H3BO4 कॅन्सल होऊ शकतो, एलिमिनेट होऊ शकतो.
सो बघूया आता काय काय केलं, काय काय सांगितलं ते करूया ना. हा काय म्हटलं मी तुम्हाला, इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय बाय 2 आणि 4 रिव्हर्स केलं. आता बघा, हा 2 न जर मल्टिप्लाय केलं, हा इंटू 2, हा परत काय येणार आहे इंटू 2 आणि हा इंटू 2 येणार. म्हणजे काय येणार बघा रिव्हर्स करून, 2b2O3 plus 3 2s are 6H2O gives what? 4H3BO3. 4H3BO3. आणि याचा डेल्टा H नॉट काय येणार आहे मग? 14 2s are 28.8 किलो जूल पर मोल. रिव्हर्स केलं ना, प्लस साइन येणार का मायनस येणार? का मायनस आलं? तुम्ही मल्टिप्लाय पण केला आणि रिव्हर्स पण केलं. मल्टिप्लाय पण केला आणि समझ में आ रहा है क्या? समजते का काय काय केलंय ते? हा 2 टाइम्स H3 होता, हा B2O3 आणि हा 3H2O. हे समजलं? आता ह्याला इक्वेशन काय म्हणणार आहे? ह्याला इक्वेशन काय म्हणणार आहे? 4. आणि इक्वेशन 2 ला फक्त मल्टिप्लाय बाय 4 करायचं आहे. म्हणजे काय येणार आहे? 4 टाइम्स H3BO3 aqueous gives 4 times HbO2 aqueous plus 4 times H2O. डेल्टा H नॉट काय येणार आहे याचा? -0.08. 4 2 8 ना, -0.08. काय -0.08 किलो जूल पर मोल. ह्या इक्वेशन काय म्हणणार आहे तर 5. पुढे काय करणार आहे? इक्वेशन 4, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 3. हा इक्वेशन 3 आहे, 2 नाही, इक्वेशन 3 आहे. ऍड करायचं. काय करायचं? काय करायचं? ऍड. सो झाल्यानंतर ना ऍड इक्वेशन. कोणता इक्वेशन? 3, 4 and 5. ऍड इक्वेशन 3, 4 and 5. मग इक्वेशन 3, 4, 5 ला ऍड केलं की काय मिळतं बघूया. इक्वेशन 3, 4, 5 ला ऍड केलं की काय मिळतं बघूया. ठीक. H2B4O7 gives 2 times B2O3 plus H2O. ह्याची एन्थाल्पी किती होती? 17.3 किलो जूल पर मोल. ठीक आहे. सेकंड काय आहे? 2 टाइम्स B2O3 प्लस 6 टाइम्स H2O. काय येणार आहे तर 4 टाइम्स H3BO3. ह्याचा डेल्टा H नॉट काय येणार आहे? प्लस येणार का मायनस येणार आहे? मायनस. किती मायनस? -28.8 किलो जूल पर मोल. आणि नेक्स्ट काय आहे? 4 टाइम्स H3BO3 gives 4 times HbO2 plus H2O. Sorry, 4 times H2. 4 times H3BO3 plus 4 HbO2 gives 4 H2O. ह्याची डेल्टा H नॉट ची व्हॅल्यू किती आहे? तर -0.08 किलो जूल पर मोल. ऍड करायला सांगितलंय ना, ऍड इक्वेशन 3, 4, 5. पर इथं बघा, हे 4 ऑक्सिजन आणि हे 1 ऑक्सिजन. किती ऑक्सिजन झाले? 5. आणि इथं किती ऑक्सिजन आहेत? 6. 6 - 5 1. एक वॉटर मॉलिक्युल इथं राहणार. हा B2O3, हा B2O3, हा प्लस H2O. काय देणार आहे? 4 टाइम्स काय देणार आहे तर HbO2 इन द aqueous. व्हॅल्यू काय सांगा ह्याची डेल्टा H नॉटची? काय काय करणार आहे? 17.3 प्लस -28.8 प्लस -0.08. काय येते व्हॅल्यू सांगा?
मायनस 11 पॉइंट किलोज. हे समजतंय? हेज लॉ खूप फेवरेट आहे. हेज लॉ खूप फेवरेट आहे. नीट असू दे, सीईटी असू दे, जेई असू दे, बोर्ड्स असू दे, हे क्वेश्चन्स खूप आवडते आहेत. प्रेमाचे म्हणतो ना तसे म्हणून. झाले तर ह्याच्यावरचा एक क्वेश्चन आहे तो पण लिहा. ह्याचा वरचा क्वेश्चन लिहा. विचारले ना, फॉर्मेशनची रिएक्शन दिलेली नाहीये, क्रिएट करावी लागणार आपल्याला. मग CH3OH कसा फॉर्म होणार आहे? कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH3OH विचारले ना. मग CH3OH कसा फॉर्म होत असतो बघा. कार्बन इन द सॉलिड स्टेट, कार्बन इन द सॉलिड स्टेट, हाइड्रोजन 3+1 किती हाइड्रोजन आहेत? 4. सो कार्बन इन द सॉलिड स्टेट plus 2H2 in the gaseous state plus half O2 in the gaseous state. So इथं काय नाही तर CH3 CH3OH. CH3OH कोणत्या स्टेट मध्ये मिळणार आहे? लिक्विड स्टेट. हे आणायचंय. हे ह्याचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फाइंड करायचं. हे फाइंड करायचं. Calculate the standard enthalpy of formation of CH3OH from the following data. आणि डाटा दिलेला आहे. काय काय दिलाय डाटा? CH3OH in the liquids plus 3O2 in the gaseous gives CO2 plus H2O. कोणत्या साईडला आहे? इथं ह्याला इक्वेशन 1 म्हणूया. बघा हा परत. ह्याला इक्वेशन 1 म्हणते, ह्याला इक्वेशन काय म्हणते? 2 आणि ह्याला इक्वेशन काय म्हणते? 3. 3 इक्वेशन आहे. ठीक. मला CH3OH कोणत्या साईडला पाहिजे? राईटला. म्हणजे मी इक्वेशन 1 ला रिव्हर्स करणार. इक्वेशन 2 कार्बन मला एकच पाहिजे आहे का? आहे. लेफ्ट हँडला आहे. बरं, हायड्रोजन 2 पाहिजेत म्हणून मी इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय बाय काय करणार? 2. म्हणजे मला 2 चेंजेस करावे लागणार आहेत इथं. काय 2 चेंजेस करावे लागणार आहेत? रिव्हर्स इक्वेशन 1. Reverse equation 1 and multiply equation 3 by 2. Multiply equation 3 by 2. मग इथं काय येणार आहे? CO2 in the gaseous state plus 2H2O in the liquid state gives CH3OH in the liquid state plus 3O2 in the gaseous state. मग डेल्टा H0 किती येणार आहे? मायनसचं काय येणार आहे? प्लस 726 किलोजूल काय येणार आहे तर पर मोल. ह्याला इक्वेशन काय म्हणूया? 4 म्हणूया. 3 इक्वेशन आहेत. मग इक्वेशन तिसरा 2H2 in the gaseous state, हाफ O2 चं फक्त काय येणार आहे? O2 in the gaseous state gives 2H2O in the liquid state. ह्याचा डेल्टा H0 किती येणार आहे? ह्याचा डेल्टा H0 किती येणार आहे? 2 into minus 286. किती येणार? 2 into minus 286. सांगा की रे. 286 minus 572 किलोजूल पर मोल. हा इक्वेशन काय झाला तर 5. बघा इक्वेशन 1 ला रिव्हर्स केलं, इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय बाय 2 केलं, तुम्हाला नवीन इक्वेशन मिळाला 4 आणि 5. आणि मग काय करायचं? ऍड इक्वेशन 2, 4, 5. सेकंड, फोर्थ आणि फिफ्थ इक्वेशन काय करायचं? ऍड. मग सेकंड इक्वेशन काय आहे? कार्बन इन द सॉलिड म्हणजे ग्रेफाइट स्टेट प्लस O2 इन द गॅशियस स्टेट गिव्स CO2. त्याचा डेल्टा H0 किती आहे कंबस्शनचं?
-393 किलोजूल आहे. -393 काय आहे तर किलोजूल पर मोल. ठीक आहे. नेक्स्ट, CO2 in the gaseous state plus 2H2O in the liquid state gives what? Gives what? CH3OH in the liquid state plus 3O2 in the gaseous state. सो ह्या केस मध्ये परत डेल्टा H नॉट किती येणार आहे तर 726 किलोजूल पर काय येणार आहे तर मोल येणार आहे. परत 2H2 in the gaseous state plus O2 in the gaseous state gives what? 2H2O in the liquid state. सो इथं काय येणार आहे डेल्टा H नॉट इज इक्वल्स टू -572 किलोजूल पर मोल. हे सगळं ऍड केलं. काय केलं? ऍड. इथं काय होणार आहे बघा, CO2 ला CO2 काय होणार आहे कॅन्सल. 2H2O ला 2H2O काय होणार आहे कॅन्सल. हा, CO2 ला CO2 कॅन्सल, 2H2O ला 2H2O कॅन्सल. मग राहणार काय आहे, हे बघा, हे 2 ऑक्सिजन आहेत काय, इथं लक्ष द्या. हे 1 + 1 किती ऑक्सिजन आहे 2, आणि इथं 3/2 ऑक्सिजन आहे. 3/2 म्हणजे 1.5. मग 2 - 1.5 0.5 म्हणजे 0.5 ह्या साईडला राहणार. हा, मग इथं काय येणार आहे कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस 2H2 इन द गॅशियस स्टेट प्लस half O2 in the gaseous state gives what? CH3OH in the liquid state. सो याची टोटल व्हॅल्यू किती येते डेल्टा H नॉट किती येते ह्या सगळ्यांचं ऍडिशन. ह्याचं ऍडिशन किती आलंय करा, ऍडिशन सांगा. कॅल्क्युलेटर वापरायचा नाही आहे मोबाईल मधला, स्वतः कॅल्क्युलेशन करायचं आणि पटकन सांगायचंय. -239 किलोजूल पर मोल. समजलं? येस ऑर नो? लिहून घ्या. करा. पहिला क्वेश्चन, एंथैल्पी चेंज ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. एंथैल्पी चेंज ऑफ द फॉलोइंग रिएक्शन CH दिली आहे. हे बघा, हा क्वेश्चन पहिला जरा समजून घेऊया की द एंथैल्पी चेंज ऑफ द फॉलोइंग रिएक्शन CH4 gaseous plus Cl2 gaseous gives CH3Cl plus HCl gaseous. डेल्टा H नॉट आर किती आहे तर -104 किलोजूल आहे. त्यांनी म्हटलंय कॅल्क्युलेट द CCl बॉन्ड एंथैल्पी and the bond enthalpies are given. What is given? Bond enthalpies are given. सगळ्यात पहिला रिएक्शन लिहून घेऊया. रिएक्शन काय आहे CH4 gaseous plus Cl2 gaseous gives काय आहे तर CH3Cl काय आहे तर gaseous plus HCl काय आहे तर gaseous. ह्याच्यासाठी डेल्टा H नॉट आर किती आहे डेल्टा H नॉट आर -104 किलोजूल हे दिलंय. ठीक आहे, आणि बॉन्ड एंथैल्पीज दिलेत. बॉन्ड एंथैल्पीज दिलेत म्हणजे एंथैल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू समेशन ऑफ बॉन्ड एंथैल्पीज ऑफ रिएक्टेंट माइनस समेशन ऑफ बॉन्ड एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट.
त्यासाठी कोणता बॉन्ड किती आहे हे माहित असायला पाहिजे की. मग CH4 ला हा CH असा असतो. CH4 ला हा Cl सिंगल बॉन्ड काय आहे तर Cl. परत हा काय आहे, सॉरी इथं बघा, तर परत C, इथं H, इथं H, इथं H आणि इथं काय येणार आहे तर Cl प्लस इथं काय येणार आहे तर HCl. हे बॉन्ड्स दिसतायत का? दिसतायत बॉन्ड्स? ठीक आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन is equals to summation of bond enthalpies of reactant minus summation of bond enthalpies of काय असतात तर प्रोडक्ट. नाव मला सांगा CH बॉन्ड किती आहेत रिएक्टंट साइडला? 4. मग बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CH आपल्याला दिलेली आहे 414. सो इथं आणि एन्थाल्पी ऑफ रिएक्शन पण दिली आहे. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन किती आहे -104. मी इथे लिहिणार -104 इज इक्वल्स टू 4 इंटू बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ कसला बॉन्ड असणार आहे तर CH. 4 इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ व्हॉट CH प्लस अजून कोणता बॉन्ड आहे रिएक्टंट साइडला Cl. 1 इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ काय येणार आहे तर Cl सिंगल बॉन्ड Cl मायनस काय CH बॉन्ड किती आहेत 1 2 3 3 इंटू बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ कसला बॉन्ड आहे तर CH प्लस 1 इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ काय येणार आहे तर C-Cl प्लस 1 इंटू बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ H- काय आहे तर Cl. मग याची व्हॅल्यूज टाकायला पाहिजे. काय टाकायला पाहिजे व्हॅल्यूज. मग मला सांगायचं -104 इज इक्वल्स टू 4 इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CH किती आहे सांगा. CH ची बॉन्ड एन्थाल्पी सांगा पटकन. बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CH किती आहे 414. ठीक आहे. प्लस 1 इंटू Cl ची बॉन्ड एन्थाल्पी किती आहे सांगा. Cl सिंगल बॉन्ड Cl ची बॉन्ड एन्थाल्पी किती आहे सांगा. 243 मायनस 3 इंटू अगेन बॉन्ड एन्थाल्पी ऑफ काय येणार आहे तर 414 प्लस 1 इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ काय येणार आहे तर C-Cl फाइंड करायचं आहे प्लस 1 इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ हे सांगा HCl ची बॉन्ड एन्थाल्पी किती आहे सांगा. आता इथं बघा काय जरा एक मिनिट, हे 4 टाइम्स आहे आणि हे 3 टाइम्स आहे आणि इथं मायनस आहे. सोप्या भाषेत असं जरी बघितला तर 4 टाइम्स बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CH मायनस 3 टाइम्स बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CH आहे ना, म्हणजे 1 टाइमच राहणार बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CH. म्हणजे इथं काय राहणार आहे परत -104. इथं काय येणार आहे मग 414, कारण हा 4 इंटू 4 3 इंटू 414 काय केलं सबस्ट्रॅक्ट केलं, प्लस काय केलं तर 243 केलं, मायनस काय केलं तर बॉन्ड एन्थाल्पी ऑफ C- काय केलं तर Cl -431. बाळांनो हे मायनस आहे की नाही फक्त बॉन्ड एन्थाल्पी ऑफ C-Cl, तो त्या साईडला शिफ्ट करा. मग इथं प्लस होणार. सो बॉन्ड एन्थाल्पी ऑफ C-Cl इज इक्वल्स टू काय येणार आहे 414 प्लस काय येणार आहे 243 प्लस काय येणार आहे 104 प्लस काय येणार आहे 431. किती येत आहे बघा ह्याचं, सॉरी प्लस नाही हा मायनसच आहे ना, -431. ह्याचा आन्सर काय येते बघा, ह्याचा आन्सर काय येते बघा मायनस. काय केलं लक्षात आलं का, काय केलं लक्षात आलं का बघा तुमच्या. ऍड तर करायचं होतं आणि एक व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करायचे आणि माझं तोंड बघत बसताय. बॉन्ड एन्थाल्पी ऑफ C-Cl किती आली 330 किलो जूल. 330 किलो जूल झालंय. पुढचं क्वेश्चन बघा त्याच्यावरचा.
त्याचा वरचा क्वेश्चन बघा. परत कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. Calculate the standard enthalpy of reaction. Calculate the standard enthalpy of reaction. कोणती standard enthalpy of reaction? N2H4 काय आहे तर gaseous plus H2 काय आहे तर gaseous gives 2 times NH3 काय आहे तर gaseous. आता N2H4 म्हणजे हा असा असतो N सिंगल बॉन्ड N, इथं काय असतंय H, इथं काय असतंय H, इथं काय असतंय परत H, इथं काय असतंय H, इथं लोन पेअर आणि इथं लोन पेअर प्लस इथं काय येणार आहे तर H सिंगल बॉन्ड H गिव्स काय तर 2 टाइम्स N, इथं काय येणार आहे H, इथं काय येणार आहे H, इथं काय येणार आहे इथं NH बॉन्ड किती आहे? NH बॉन्ड किती आहे? 6. हे बघा हे NH3 जरी दिसतायत 2 टाइम्स आहेत तर 6. मग परत enthalpy of reaction. Enthalpy of reaction is equals to bond enthalpies of reactant minus bond enthalpies of काय आहेत तर product. So bond enthalpies of reactant किती आहेत bond enthalpies of reactant? NH 1 2 3 4 4 into bond enthalpy of N-H plus 1 into bond enthalpy of N single bond N. झालं. अजून एक आहे की प्लस 1 into bond enthalpy of H single bond H. हे रिएक्टंट झाले. काय झाले? रिएक्टंट. मायनस काय 6 into bond enthalpies of N-H. 4 minus 6 किती होणार आहे? 4 minus 6 किती होणार आहे? -2. So -2 into bond enthalpies of N-H plus bond enthalpy of N-N plus bond enthalpy of H-H. So -2 into bond enthalpy of N-H किती आहे तर 389 plus bond enthalpy of N-N किती आहे तर 159 plus bond enthalpy of H-H किती आहे तर 435. So 9 1s are 9 2s are 18, carry 1, 8 1s are 8 2s 16 plus 1 17, 3 1s are 3 2s 6 plus 1 7. Minus 7 7 8 plus 9 plus 1 10, 10 plus 4 14, carry 1 4 5 6 7 8 plus 1 9 4 plus 1 5 594. किती आहे बघा? ह्याची व्हॅल्यू किती येते बघा? किती येते बघा व्हॅल्यू? -778 किती येते? प्लस का मायनस? -184 किलो जूल. -184 किलो जूल. समजतंय? येस और नो? ठीक आहे, लिहून घ्या. आणि त्याच्या आधीचा क्वेश्चन घ्या. मग हा झाला असेल तर त्याच्या आधीचा क्वेश्चन घ्या. हा झाला असेल तर त्याच्या आधीचा क्वेश्चन घ्या. म्हणजे नाही, एन्थाल्पी ऑफ रिएक्शनचं राहिले नाही झालेले. एन्थाल्पी ऑफ रिएक्शनचे नाही झालेले. हा 4.8 चं पुढचं बघा ना, 4.9 कोणतं आहे ते? हे झालंय की नाही रुद्र? आवर लवकर. बरं ठीक आहे. Estimate the standard enthalpy of combustion of CH4. हे बघा, enthalpy of combustion means anything reacting with oxygen. Enthalpy of combustion means anything reacting with oxygen. So इथं काय येणार आहे? CH4 gaseous
प्लस O2 गॅशियस आणि एखादा हायड्रोकार्बन बाळांनो एखादा हायड्रोकार्बन कंबस्ट होतोय तर तो काय देणार आहे कार्बन डायऑक्साइड आणि काय देणार आहे तर वॉटर. इथं बॅलन्स करायचं. इथं हायड्रोजन किती आहेत 4 हायड्रोजन आहेत म्हणजे 2H2 तर 2H2 येणार. मग 2 आणि 4 म्हणजे 2 आणि 2 ऑक्सिजन किती ऑक्सिजन झाले 4 म्हणजे इथं काय येणार आहे तर 2 टाइम्स O2 काय येणार आहे. बॅलन्सिंग केलं हे मला दिलेली नव्हती रिॲक्शन हे इथं जरी दिसतंय हे दिलंय म्हणजे सॉल्ट आहे म्हणून. कंबशनचे रिॲक्शन आपल्याला यायला पाहिजे. एक एनिथिंग रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन इज कंबशन आणि हायड्रोकार्बन जर कंबस्ट झाला तर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर फॉर्म होत आहे. ते शिवाय दुसरं काही फॉर्म होत नाही. ठीक आहे. सो एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इथं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काय असणार आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ काय येणार आहे तर प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ काय असणार आहे तर रिएक्ट. समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ काय येणार आहे तर रिॲक्शन. सो इथं समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मध्ये कोण कोण आहे रे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय असणार आहे कार्बन डायऑक्साइड प्लस 2 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय येणार आहे तर H2O 2 into फॉर्मेशन ऑफ H2O मायनस 1 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय येणार आहे तर CH4 मायनस 1 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH4. सो इथं काय येणार आहे एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 चा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किती आहे -393.5 परत प्लस 2 into -285.8 आणि इथं काय येणार आहे मायनस इथं 1 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH4 किती आहे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH4 -74.8 सो -393.5 परत मायनस 2 8 1 8 2 16 5 2 10 plus 1 11 8 1 8 2 16 plus 1 17 2 2 4 plus 1 5 so -393.5 minus 571.6 हा मायनस मायनस काय होणार आहे प्लस 74.8 किती व्हॅल्यू आली सांगा मला व्हॅल्यू किती येते सांगा किती प्लस ना का मायनस -890.3 किलोजूल ठीक आहे पुढचं 4.10 किंवा 4.10 तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा उद्या नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करणार स्पॉन्टॅनिटी